नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा नंतर डी-फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी-फार्मसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे किंवा त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या संदर्भात तो फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे का, किंवा त्या फॉर्म संदर्भात तुम्ही जे डाऊट विचारलेले आहेत कमेंटमध्ये त्यांची उत्तर या व्हिडिओमध्ये बघतोय. तर लक्षात ठेवा, CET सेलची जी वेबसाईट आहे ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे. डिरेक्टली डायरेक्ट सेकंड इयर बी-फार्मच्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, किंवा मी या पद्धतीनं जिथं प्रोसेस करतो तशा पद्धतीनं करू शकता. CET सेल सर्च करायचं आहे. CET सेलच्या वेबसाईटवरती आल्यावरती ॲडमिशन प्रोसेस 2024-25 वरती जायचं आहे. तिथं गेल्यानंतर खाली बघू शकता अंडर ग्रॅज्युएट सेक्शन आहे, त्या ठिकाणी खाली DSP डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीवरती क्लिक करायचं आहे, किंवा या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊ शकता. इथं आल्यानंतर ही वेबसाईट आहे डायरेक्ट सेकंड इयर बी-फार्म ॲडमिशन 2024-25. या वेबसाईटवरती प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर 2023-24 मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स तुम्हाला बघता येईल, किंवा जे कट ऑफ आहेत मागच्या वर्षीचे कॅप राऊंडचे ते देखील या ठिकाणी बघता येतील. आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म केलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड तुमचा मिळालेला आहे, तो व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे, कारण पुढं प्रत्येक प्रोसेसमध्ये तुम्हाला तो तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड लागणार आहे. तर तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करायचं आहे. ज्यांनी लॉग इनच केलेलं नाही आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन म्हणून हा जो पर्याय दिसतो याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेम ऑप्शन तुम्हाला लॉग इन लिंक म्हणून आहे, त्या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन ऑप्शन आहे, आणि तोच ऑप्शनवरती या ठिकाणी लॉग इन म्हणून पर्याय आहे, तिथं रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करू शकता. 3-4 ठिकाणी लॉग इनचे ऑप्शन आहे. खाली बघू शकता रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, याच्यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन ID जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचा आहे. तुमचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लक्षात ठेवा, तुमचा ॲप्लिकेशन ID आणि तुमचा पासवर्ड हा तुम्हाला कुठेतरी लिहून ठेवायचा आहे, जेणेकरून पुढे तुम्हाला प्रत्येक प्रोसेसमध्ये हा तुमचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो लागणार आहे. तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. इथे जो कॅप्चा कोड लिहिलेला आहे तो तुम्हाला पुट करायचा या ठिकाणी, आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करणार आहात. तर लक्षात ठेवा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म कधी सबमिट केलेला आहे या सगळ्या डिटेल्स इथं पाहता येणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले असतील, ई-स्क्रुटिनी ऑप्शन निवडला असेल, तर आता एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे त्याचा स्टेटस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. लक्षात ठेवा, या विद्यार्थ्याचा फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे, पण FC सेंटरकडून अजून फॉर्म कन्फर्म झालेला नाही. ते शेवटी स्टेटस दाखवत आहे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन स्टेटस बाय FC इनकम्प्लीट आहे. कारण का, हा फॉर्म अजून FC सेंटरने व्ह्यूच केलेला नाही. एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला की त्यानंतर FC सेंटर तुमचा फॉर्म आहे तो चेक करणार आहे, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर या ठिकाणी कंप्लीटेड म्हणून स्टेटस दाखवणार आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील, चुका आढळत असतील, तर FC सेंटरकडून जे काही तुम्हाला नोटीस आलेलं आहे किंवा सूचना आलेल्या आहेत ते या ठिकाणी लिहून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला लॉग इन करून वेळोवेळी चेक करायचं आहे. तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील आणि FC सेंटरकडून काही रिमार्क आला असेल तर तो बघून तुम्ही फॉर्म अनलॉक करून पुन्हा फॉर्ममध्ये बदल करू शकता. बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की आमचा गॅप होता पण गॅप सर्टिफिकेट फॉर्म भरताना मागितलं नाही. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन रिपोर्टिंगसाठी जाल त्यावेळेस तुमच्याकडे ते गॅप सर्टिफिकेट मागितलं जाऊ शकतं. त्यामुळे ते गॅप सर्टिफिकेट तयार ठेवा. कॉलेजमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन कन्फर्म करता त्यावेळेस ते मागितलं जाईल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असे विद्यार्थी असतात की ज्यांचं डिप्लोमा इन फार्मसी हे आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे बाहेरच्या राज्यात झालेलं असतं. तर अशा विद्यार्थ्यांना MSBTEकडून जे काही इक्विवॅलंट सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. त्यामुळे तुम्ही MSBTEकडे इक्विवॅलंट सर्टिफिकेटसाठी अर्ज करा. ते आल्यानंतर तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे आत्ता कास्ट कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट अवेलेबल नाही आहेत. तर लक्षात ठेवा, ते डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ता जरी अवेलेबल नसतील तर आत्ता सध्या तुमच्याकडे त्याची पावती वगैरे असेल, रिसिप्ट असेल, टोकन असेल ते अपलोड करा. आणि जेव्हा तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट येईल ते तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये जमा करायचं आहे. आत्ता सध्या रजिस्ट्रेशनसाठी शेवटची तारीख यांनी दिलेली आहे ती 26 जुलै आहे. पण लक्षात ठेवा, या ठिकाणी तुमच्या डिप्लोमाचा रिचेकिंगचा रिझल्ट असेल आणि बऱ्याच गोष्टी बाकी असल्यामुळं या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ ही होणार आहे. कारण तिथं रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे तिथे स्टार मार्क केलेली आहे. त्या या वेळापत्रकात पुन्हा बदल होऊ शकतो.
आणि मराठा आरक्षणासाठी SEBC संदर्भात बऱ्याच जणांचं प्रमाणपत्र येणं बाकी आहे. कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात विद्यार्थी संभ्रमात आहे. सध्या तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट आहेत ते सगळं अपलोड करून फॉर्म सबमिट करा. गव्हर्नमेंटकडून ज्या काही वेळोवेळी सूचना येतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तर शेड्यूल जे काही आहे वेळापत्रक हे डायरेक्ट सेकंड इयर B.Pharmचं ते ऑलरेडी आपण तुमच्याशी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. जो ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेला व्हिडिओ होता त्यामध्ये. या वेळापत्रकात जर काही बदल झाले तर तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवले जातीलच. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच जणांनी स्क्रुटिनी ऑप्शन निवडलेला आहे आणि नंतर जर त्यांना काही वाटलं की मला फिजिकल स्क्रुटिनी करायचं आहे किंवा जर फिजिकल स्क्रुटिनी केलं आहे आणि आता नंतर वाटतं की स्क्रुटिनी करावं, तर तो ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात ठेवा, सिलेक्ट स्क्रुटिनी मोड ऑप्शन आहे या ठिकाणी. त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा स्क्रुटिनी मोड जो सिलेक्ट केलेला आहे स्क्रुटिनी, त्यामध्ये देखील तुम्ही बदल करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बदल करता येईल स्क्रुटिनी मोडमध्ये. स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला FC सेंटरला जाण्याची गरज नाही. हा एक डाऊट अनेक जणांनी विचारलेला होता की आम्ही स्क्रुटिनी केलेलं आहे तर मला फॉर्मचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी जावं लागेल का FC सेंटरला, फॅसिलिटी सेंटर, सुविधा केंद्रात? तर आवश्यकता नाही. स्क्रुटिनी असेल तर तुमचा फॉर्म ऑनलाईन व्हेरीफाय होईल. तुम्हाला ते त्या ठिकाणी लॉग इन केल्यावर लिहून येईल आणि जर स्क्रुटिनी मोड तुम्हाला चेंज करायचा असेल तर तो देखील चेंज करता येईल. पण स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला फिजिकली स्वतः कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे फॉर्म व्हेरीफाय करायला. फक्त लॉग इन करून तुमच्या फॉर्मचा स्टेटस आहे तो तुम्हाला चेक करायचा आहे. अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा. काही वारंवार विचारलेले डाऊट्स आहेत. लक्षात ठेवा कट ऑफ संदर्भात. तर कट ऑफ जो आहे तुम्हाला याच वेबसाईटवरती बघता येणार आहे. लास्ट इयरचा कट ऑफ तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी डॉक्युमेंट संदर्भात बऱ्याच जणांनी वारंवार विचारलेले आहेत. काही डॉक्युमेंट नाही आहे तर तात्पुरतं टोकन रिसिप्ट अपलोड करा आणि ग्रीव्हियन्स पिरियड दरम्यान ज्यावेळेस वेळ दिला जातो फायनल मेरिट लिस्ट यायच्या आधी, म्हणजे ज्यावेळेस प्रोव्हिजनल तात्पुरती गुणवत्ता यादी येते आणि त्यानंतर तुम्हाला वेळ असतो, त्यावेळी तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील, तुमचे राहिलेली कागदपत्र असतील तर ते तुम्ही अपलोड करून तुमचा फॉर्म जमा करू शकता. आणि जर जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे आले नाही तर मात्र तुमचा फॉर्म हा ओपनमध्ये कन्वर्ट होत असतो. तर अशा पद्धतीने ही ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. जे काही वेळापत्रकात बदल होतील, सर्व अपडेट, महत्त्वाची इम्पॉर्टंट सूचना आहेत, ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील खाली कमेंट करा. थँक्यू.